महानगरपालिका निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती नगरसेवकांना मिळणाऱ्या अधिकारांची आणि मानधनाची। अनेक उमेदवार निवडणुकीत बराच खर्च करतात, पण तुम्हाला माहीत आहे का की नगरसेवकांना पगार किती मिळतो? महापालिका निवडणुका पार पडल्या, अनेकांनी यामध्ये बाजी मारली तर अनेक जण पराभूतही झाले। पण प्रश्न असा आहे की आता जे उमेदवार विजयी झाले आहेत, म्हणजे जे आता तुमच्या प्रभागात नगरसेवक म्हणून काम करणार आहेत, त्यांना नेमका किती पगार मिळणार, तसेच त्यांना कोणत्या सुविधा दिल्या जातात? चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात। नगरसेवक हे सरकारी कर्मचारी नसून लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे त्यांना मानधन दिले जाते। महाराष्ट्रातील महापालिकांच्या वर्गवारीनुसार हे मानधन ठरते। मुंबई BMC, पुणे PMC, नागपूर आणि ठाणे यांसारख्या अ+ आणि अ श्रेणीतील महापालिकांमध्ये नगरसेवकांना दर महिन्याला 25,000 रुपये मानधन मिळते। 2017 पूर्वी ही रक्कम केवळ 10,000 रुपये होती। ब आणि क श्रेणीतील महापालिकांमध्ये हे मानधन 10,000 ते 15,000 रुपयांच्या दरम्यान असते। केवळ मानधनच नाही तर नगरसेवकांना प्रत्येक सभेला उपस्थित राहण्यासाठी 400 ते 500 रुपये बैठक भत्ताही मिळतो। याशिवाय मुंबईमधल्या नगरसेवकांना बेस्ट बसमधून मोफत प्रवास मिळतो, तसेच टेलिफोन भत्ता आणि कुटुंबासाठी वैद्यकीय विमाही दिला जातो। याशिवाय नगरसेवकांना प्रभाग कार्यालयात बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येते। नगरसेवकाची खरी आर्थिक ताकद त्याच्या मानधनात नसून त्याला मिळणाऱ्या निधीमध्ये असते। प्रत्येक नगरसेवकाला आपल्या प्रभागातील रस्ते, गटारे आणि पथदिव्यांच्या कामासाठी वर्षाला सुमारे 1 ते 1.5 कोटी रुपयांचा स्वेच्छा निधी मिळतो। मुंबईसारख्या श्रीमंत पालिकेत ही तरतूद त्याहूनही अधिक असू शकते। स्थायी समितीच्या माध्यमातून विशेष प्रकल्पांसाठी अतिरिक्त कोट्यवधींचा निधी मिळवण्याची मुभाही त्यांना असते। थोडक्यात सांगायचे तर नगरसेवक हा गल्लीतील कचऱ्यापासून ते मोठ्या प्रकल्पांपर्यंतच्या कामांचा किंगमेकर असतो। मानधन कमी असले तरी हातात असलेला कोट्यवधींचा विकास निधीच नगरसेवकाचे पद पॉवरफुल बनवतो। अशाच एकदम खास माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।